तू खूप चांगली आहेस प्रणिका. तुझं मन खूप मोठं आहे. तुला प्रत्येकाला मदत करावीशी वाटते आणि ती तू केलीच पाहिजेस. परंतु प्रत्येकाला मदत करता करता काही गोष्टी हातातून निसटल्या तर त्याचं दुःख मनात ठेवू नकोस. उद्या सगळं काही तुझ्याच मनासारखं होईल. तुळजाई, आता पुढची कसोटी काय असेल? त्यांना अशी गोष्ट शोधायची आहे जी त्यांच्या आईच्या जमिनीपेक्षा अधिक मौल्यवान असेल. माझी लेकरं तर गरीब आहेत, त्यांच्याकडे असं काय असेल? म्हणूनच ही परीक्षा कठीण आहे आजी. कारण ते जे शोधत आहे ते बाजारात मिळणार नाही, ते विकत घेता येणार नाही, ते केवळ ओळखावं लागेल. जेव्हा त्यांना त्या प्रश्नाचं खरं उत्तर सापडेल तेव्हा त्यांना कळेल की जगातली सगळ्यात मौल्यवान गोष्ट आपल्याकडे असून ते आयुष्यभर तिच्याकडे दुर्लक्ष करत आले. तुळजाई, मला एकच भीती वाटते, या परडीच्या नादात माझ्या लेकराने काही चुकीचं पाऊल उचललं तर, काही चुकीचं केलं तर. आजी, हीच तर त्यांची खरी परीक्षा आहे. योग्य आणि अयोग्य यातला फरक ओळखणे. या स्वत्व परीक्षेतून जाऊनच त्यांना स्वतःचं खरं रूप दिसेल. त्यांच्या मनातला लोभ किती मोठा आहे आणि त्यांच्यातला माणूस किती जिवंत आहे ह्याचं उत्तर त्यांनाच मिळेल. काहीही करून आपल्याला त्या कुटीमध्ये प्रवेश मिळवावाच लागेल. म्हणजे जलाशयाचा ठाव घ्यायचा असेल तर जलाशयामध्ये खोलवर जाण्याशिवाय कोणताही पर्याय उरत नाही. दैत्यगुरु, आपण एखाद्या मायावी विद्येचा वापर केला तर? नाही. मायावी विद्या ही अग्नीसारखी आहे. जोपर्यंत आपल्या नियंत्रणात आहे तोपर्यंत ठीक, अन्यथा ती आपलीच योजना भस्मसात करू शकते. आणि शिवाय तेथे महादेव आहेत. मग एक कार्य करते, मी थेट कुटीत जाते आणि मग जे काही होईल ते होईल. आणि त्यानंतर तू कुटीत शिरशील ग, पण आपला डाव त्याचं काय? हे बघ, श्री महादेवांना तुझ्याबद्दल सहानुभूती वाटली पाहिजे, तुझ्याबद्दल आपुलकी निर्माण झाली पाहिजे. मग ती कशी निर्माण होणार? त्याचं काय? हाच तर पेश सोडवण्याचा प्रयत्न करते. कुठे त्या मुलीची, पण निर्णय कोणी दुसराच घेत आहे. विशाल वृक्ष ध्वस्त करायचा असेल तर त्याच्या शाखा तोडाव्या लागतात. परंतु ज्याच्याकडे बुद्धी आहे आणि ज्याच्याकडे कपट आहे तो शाखांवर वेळ वृथा घालवत नाही, तो मुळांपर्यंत पोहोचतो. एकदा मुळं स्थिर केली की महाकाय विशाल वृक्ष सुद्धा क्षणात दोलायमान होतो, ध्वस्त होतो. म्हणजे नेमकं काय म्हणायचंय आपल्याला असुर नरेश? ती बालिका दैत्य गुरूंचे प्रिय आराध्य महादेव अत्यंत भोळे आहेत. त्या बालिकेने जर हट्ट केला तर महादेव तिचं मन मोडू शकणार नाहीत. मग जर त्या बालिकेने वंचिकाला कुटीत घेण्याचा आग्रह केला तर
तर महादेव नकार देऊ शकणार नाही. हा विचार सुयोग्य आहे. खरं तर मला हाच मार्ग योग्य वाटतो महिषासुर. बरोबर. आणि त्या मुलीचा परिचयही वंचिका बरोबर आधीच झालाय. नुसता परिचय पुरेसा नाही. त्या मुलीला वंचिकाबद्दल माया वाटली पाहिजे, प्रेम वाटलं पाहिजे, तिच्या हृदयामध्ये हिच्याबद्दल जिव्हाळा निर्माण झाला पाहिजे. अगदी योग्य आहे दैत्यगुरु. दोन मन जोडणारा धागा अदृश्य असतो, पण तो अतिशय शक्तिशाली आणि अतूट असतो. आता आपल्याला असाच एखादा धागा निर्माण करावा लागेल, जो वंचिकाला आणि त्या बालिकेला जोडेल. काय झालं? मला एक कल्पना सुचली. मला त्या मुलीच्या मनापर्यंत पोचायचं असेल तर मला तिच्या दयेची आवश्यकता नाही, तिच्या सहानुभूतीचीही आवश्यकता नाही. मला फक्त तिच्या मनात एक स्थान निर्माण करायचं आहे, असं स्थान जे कोणालाही पुसता येणार नाही. म्हणजे नेमकं काय करणार आहेस तू? जिथे फिरते माझी दृष्टी तिथे फसते अखंड सृष्टी. तुळजाई, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. माझ्या लेकरांचं भलं कशात आहे ते तुम्ही जाणता. आता समद तुमच्यावर सोपवलं आहे. येते मी. हे काय? हा कसला संकेत आहे? काहीतरी घडतंय. आय बा, तुम्ही जिथं कुठं बी असाल ना तिथं सुखात राहा. आज मला तुमची लय आठवण येते बघा. आय, तुला आठवतं का ग? तू मला कुशीत घेऊन गोष्टी सांगायची. अरे बा, मी रडायला लागली की मला खांद्यावर घेऊन फिरवायचा. तुम्ही दोघं गेल्यापासून माझ्या संग कोणी बी नाही. मी एकटीच आहे, एकटी. काय करत होतीस? आणि काय समज? जाऊ दे ग, कशाला उगा जुन्या जखमा उकरायच्या. अगं सांग की, मनात ठेवून काय फायदा? ना लहान असतानाच माझे आई बा गेले का. तुला काय सांगू, अगं ते लय मोठे शूर योद्धे होते, पण एका युद्धात त्यांचा जीव गेला ग. माझी आई ना माझे सगळे लाड पुरवायची, आणि माझा बा म्या रडायला लागली की खांद्यावर घेऊन फिरवायचा. पण आता माझ्याजवळ कोणी बी नाही ग, कोणी बी नाही. आता फक्त त्यांच्या आठवणी आहे. अगं पर्णिके, तुला काय झालं?
तू का रडतीय? माझी कथा बी फार वेगळी नाही. मला लहान असतानाच माझे आई बाबा गेले. अरे माझ्या देवा, लय वाईट झालं ग. मला क्षमा कर, मला काय बी माहित नव्हतं बघ. कसलं काय माहितीये मला सगळं आधीपासून, म्हणूनच तर या जखमेवर हात ठेवला. आता येते मी. मला ही फुलं नदीत सोडायची आहे. आजचाच दिवस होता तो, ज्या दिवशी माझ्या आई बा गेले. म्हणूनच त्यांच्या शांतीसाठी मी पूजा केली. ती पूर्ण करावीच लागेल. घाव बरोबर वर्मावर बसलाय. आता ही पोरगी मी विणलेल्या माझ्या सहानुभूतीच्या जाळ्यात अडकेल आणि लवकरच माझ्या म्हणण्यानुसार वागेल. आता ती मला स्वतः कुटीत घेऊन जाईल. आता बघूया कोण मला अडवतंय. देवी, अहो हा काय प्रकार आहे? या भाग्यकुंभाला तडा कसा काय गेला? हा एक संकेत आहे पद्मा. याचा अर्थ असा की आमच्या जनकल्याणाच्या कार्यात एक अज्ञात शक्ती हस्तक्षेप करत आहे. हा महिषासुराचा नवीन डाव तर नसेल ना? नाही, आम्हाला तसं वाटत नाही. ही शक्ती वेगळी आहे. स्वतःला लपवून ठेवण्यात अत्यंत कुशल आहे, किंवा ती स्वतःच एखाद्या लपलेल्या स्वरूपात आहे. म्हणजे ती इतकी बलवान आहे की तिने थेट भाग्यकुंभालाच तडा दिला? नाही, सध्या ती क्षीण भासत आहे, परंतु तरीही तिची क्षमता साधी नाही. देवी, तिच्या क्षीण शक्तीने सुद्धा जर भाग्यकुंभाला तडा जात असेल तर ही बाब चिंताजनक आहे. ह्या भाग्यकुंभाची आम्हाला चिंता नाही. देवी, हा भाग्यकुंभ तर पूर्ववत झाला, परंतु ज्या शक्तीमुळे याला तडा गेला होता ती नक्की कोण असेल? योग्य वेळ आली की तेही समोर येईल, कारण तिचे संकेत आम्हाला मिळू लागले. याचा अर्थ ती तुमच्या जवळ येते? हो, आणि ज्या अर्थी आम्हाला तिची चाहूल लागली आहे त्या अर्थी आमची भेटही दूर नाही. लवकरच आमचा आणि त्या शक्तीचा सामना होईल, आणि त्या दिवशी अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतील. हे कशा पायी? परडीत टाकायला. तुम्हाला जमिनीपेक्षा मौल्यवान वस्तू पाहिजे होती ना, मग यापेक्षा मौल्यवान वस्तू दुसरी कुठली असेल? पण हेच देवीच्या प्रश्नाचं उत्तर असेल का? का नसणार? जगात सोन्यापेक्षा दुसरी मौल्यवान वस्तू आहे का? सांग बरं.
मान, प्रतिष्ठा, सत्ता, सुख या समद्याचं मूळ काय? धन. धन असलं की जग मानत, आणि धन नसल तर माणसाला काय बी किंमत नाही. ते खरं आहे म्हणा. म्हणून तर म्हणतोय, देवीला जर प्रभावित करायचं असेल तर तिच्या समोर सर्वात मौल्यवान वस्तू ठेवली पाहिजे, आणि ती म्हणजे हे सोनं. तुझ्या आईची जमीन जर मिळाली तर आयुष्य बदलून जाईल. ती अशीच हातातून जाऊ देणार नाही, काय बी झालं तरी नाही. मग या मोहरा घे आणि परीक्षा पूर्ण कर. तुझ्या आईची जमीन ती काय साधी जमीन नाही, मोठी किंमत आहे तिची. आणि त्या जमिनीपेक्षा मौल्यवान वस्तू शोधायची म्हणजे एखादा दुर्मिळ दागिनाच लागल. म्हणजे हा हार? होय. देवीला दाखवायचंय ना की त्या जमिनीची खरी किंमत तुम्हाला कळते. मग तिच्यापेक्षा मोठी किंमत असलेली वस्तूच देवी समोर ठेवली पाहिजे. विचार करा, जमीन मिळाली तर आयुष्यभराची चिंता मिटल, आणि जमीन गेली तर हातात काय उरल? कदाचित तुमचं म्हणणं बरोबर आहे. मला बी तसंच वाटायला लागलंय. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, काय बी झालं तरी जमीन हातातून गेली नाही पाहिजे. नाही जाऊ देणार. काय बी झालं तरी नाही. द्रौपदी, आज आपल्याला उत्तर मिळणार. कारण जमिनीपेक्षा जास्त मौल्यवान गोष्ट म्हणजे संपत्ती. मला बी तसंच वाटतंय. देवीला हवं असलेलं उत्तर आज मिळेल. यापेक्षा मौल्यवान माझ्याकडे कायच नाही. आणि माझ्याकडं ह्याच्यासारखं. हे काय होतंय? नाही, हे काहीतरी चुकतंय. हिनं आपल्या वस्तू परत फेकल्या, म्हणजे देवीला हे नको आहेत. नाही नाही, आपण परत एकदा प्रयत्न करू.
माझ्याकडे यापेक्षा मौल्यवान काहीच नाही. आणि माझ्याकडे बी ह्यापेक्षा मौल्यवान काहीच नाही. हे कसं शक्य आहे? अजून मौल्यवान काय पाहिजे देवीला? हेच तर सगळ्यात मौल्यवान आहे. नाही. देवी, नेमकं काय चुकतंय आमचं? या वस्तूंची किंमत आहे पण मूल्य नाही. सोनं, दागिने आणि संपत्ती विकत घेता येते, त्यांची किंमत मोजता येते. पण ज्या गोष्टींचं मूल्य मोजता येत नाही, जी कोणत्याही बाजारात विकत मिळत नाही, तीच खऱ्या अर्थाने मौल्यवान असते. म्हणजे नेमकं काय? मला तर काहीच कळत नाही. किंमत आणि मूल्य वेगळं कसं असतं? देवी, देवी थांबा. आता काय करायचं? आपण जे शोधलं ते बी चुकीचं निघालं. ध्रुपदे, मला वाटतंय आपण जे समजतोय त्यापेक्षा ही कसोटी लय मोठी आहे. पण ही परीक्षा पूर्ण कशी करायची? मला लहान असतानाच माझी आई भागेले का? माझी माझी आई ना माझे सगळे लाड पुरवायची. आणि माझा बा म्या रडायला लागली की खांद्यावर घेऊन फिरवायचा. पण आता माझ्याजवळ कोणी बी नाही ग, कोणी बी नाही. पर्णिका, काय झालं बाळा? झोप येत नाही? नाही, काय नाही. पर्णिका, तुझ्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवतंय की तुझ्या मनात काहीतरी विचार सुरू आहेत. तू त्या वनातल्या मुलीबद्दल विचार करतेस ना? अरे बाबा, काय सांगू तुला, ती पोरगी माझ्यासारखीच आहे. तुला माहित आहे, तिची बी आईबा नाही, ती बी एकटी आहे. तिला मदतीची गरज आहे. मग आपण तिला कुठे का नाही आणू शकत? तो आता झोपून घे पर्णिका. उद्या सकाळी आपण यावर नक्कीच काहीतरी मार्ग काढूयात. अरे पण पर्णिका, काळजी करू नकोस. उद्या सगळं काही ठीक होईल. तुला योग्य वाटेल असंच होईल. चल, आता झोपून घे. ये. तुझं दुःख आम्हाला समजू शकतो पर्णिके. तू त्या मुलीत स्वतःला पाहतेस म्हणून तुला तिची काळजी वाटणं स्वाभाविकच आहे. परंतु आम्ही इथे एका विशिष्ट कारणासाठी आलो आहोत. आम्हाला जनापासून दूर जाऊन मनापर्यंतचा प्रवास करायचा आहे. तुला जर त्या मुलीला मदत करायची असेल तर आम्ही तुला अडवणार नाही, तुझ्यावर रागवणारही नाही. परंतु अजून कोणी जर या कुटीत आलं तर आम्हाला इथे राहणं कठीण होईल. तू खूप चांगली आहेस पर्णिका. तुझं मन खूप मोठं आहे. तुला प्रत्येकाला मदत करावीशी वाटते आणि ती तू केलीच पाहिजेस. परंतु प्रत्येकाला मदत करता करता
काही गोष्टी हातातून निसटल्या तर त्याचं दुःख मनात ठेवू नकोस. उद्या सगळं काही तुझ्याच मनासारखं होईल. हे घ्या. ह्याचा काय बी उपयोग झाला नाही. देवीनं दोन्ही गोष्टी नाकारल्या. काय हे कसं शक्य आहे? हेच तर योग्य उत्तर होतं. मला तर तुम्हाला तर काय कोणी सांगितलं होतं तुम्हाला? ते महत्वाचं नाही. महत्वाचं हे हाय की देवी तुम्हाला फसवते. म्हणजे 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 तिलाच उत्तर ठावं नाही म्हणून सारखं नवी परीक्षा नवा शोध घेते. आज हे आणा उद्या ते आणा, नुसता खेळ चाललाय. तुम्ही उगा तिच्या बोलण्यात येऊ नका. तुमचं ध्येय एकच, जमीन, ती विसरू नका. पण भुजंगराव, सोनं जर इतकंच मूल्यवान असतं तर देवीनं ते का नाकारलं? कारण ती तुम्हाला फसवतेय. पण आता असं वाटत नाही. आतापर्यंत आम्ही बी तसंच मानत होतो. पण जर उत्तर तिलाच ठाव नाही, पण सोनं नाकारताना तिने इतकं स्पष्ट कसं काय सांगितलं? किंमत हाय पण मूल्य नाही, हे तिचे शब्द अजून बी कानात घुमते. हे समजा शब्दाचं जाळ आहे आणि त्यात तुम्ही अडकताय. तुम्ही फक्त जमिनीवर लक्ष ठेवा, बाकी समजा इसरा. कसं विसरू? जर धन आणि संपत्ती सगळ्यात मोठी असती तर आमच्या आईनं सगळ्यात जास्त माणसांना का महत्व दिलं? कारण ती मूर्ख होती. आमच्या आईबद्दल असं बोलू नका. काय बोलू काय बोलू? तुझ्या आईच्या मायेपोटीच आज तुम्ही गरीब व्हायचा. नाही, आज पहिल्यांदाच आम्हाला वाटतंय तुम्ही आमच्यापासनं काहीतरी लपवताय. मी लपवतो हे? हा? अरे तुमच्या भल्यासाठी म्या धडपडतोय म्या. पण तुम्हा दोघांना अजून बी कळना झालं या की तुम्ही दोघं बदलत चाललाय. अरे त्या देवीने हे समद खूळ तुमच्या डोसक्यात घातलंय. कदाचित. पण एक गोष्ट नक्की, आज तुमच्या प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवासा वाटत नाही. आणि जो माणूस वारंवार एकच गोष्ट सांगतो त्याच्यावर संशय घ्यावाच लागतो. म्हणजे माझ्यावर विश्वास नाही तुमचा? ह्यावेळी आम्ही उत्तर शोधू. पण आमच्या मनानं. चल रे सुभान. सुभान्या, द्रुपदे, अरे माझं ऐका. म्हणजे अखेर तू त्यांना माझ्यापासून दूर करायला सुरुवात केली. पण खेळ अजून संपलेला नाही संपलेला. आता असा एक डाव खेळावा लागेल जिथं बाजीच पलटल. भुजंग हाय म्या भुजंग. एकटा का हा भुजंग टसला का समोरचा तिथंच खापला. या वस्तूंची किंमत आहे पण मूल्य नाही. सोनं, दागिने आणि संपत्ती विकत घेता येते, त्यांची किंमत मोजता येते. पण ज्या गोष्टींचं मूल्य मोजता येत नाही, जी कोणत्याही बाजारात विकत मिळत नाही, तीच खऱ्या अर्थाने मौल्यवान असते.
देवीचं बोलणं मनातून जातच नाही. आपण खरंच इतकी वर्ष कशा पाय झगडलो? जमीन, सोनं, हिस्सा ह्या समद आयुष्य आहे असं वाटत राहिलं. पण ह्या समध्याच्या नादात आपण काय गमावलं ह्याचा विचार कधी केला नाही. कधी कधी वाटतं माणूस जे मिळवायला धावत असतो त्याच्यापेक्षा मौल्यवान गोष्ट त्याच्याकडे आधीपासूनच असते, फक्त ओळखायला उशीर होतो. ही तर माझ्या आईची साडी आहे. अगं माझ्या चिमणी, रडतेस कशाला एवढं? बघ मी हाय ना तुझ्या संग. मग कसली भ्या? माझ्या लेकरांच्या डोळ्यात आसवं नाही शोभत. हास बघू एकदा. हे तर आईनं बांधलं होतं. देवी आई, माझ्या लेकरावरचं समद संकट दूर कर. त्यांच्या वाट्याचं दुःख मला दे. माझ्या लेकरांना माझं बी आयुष्य मिळू दे. त्यांचा आजार पण निघून जाऊ दे. माझ्या लेकराला काय बी होऊ देऊ नका. बाकी मला दुसरं काय बी नका. ह्या साडीचा पदर फक्त तुकडा नव्हता, तो आईच्या मायेचा, प्रेमाचा आणि काळजीचा स्पर्श होता. भ्या वाटलं की ह्याच पदरात आधार मिळायचा, आणि दुःख झालं की ह्याच पदरानं हसवं पुसली जायची.